तर नमस्कार मित्रांनो, चिंतावी कन्स्ट्रक्शन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला असा असणार आहे की पॉलिटेक्निक जेव्हा तुम्ही करताय, जेव्हा तुम्ही डिप्लोमामध्ये आहात आणि तुम्हाला असा प्रश्न पडतोय की आता मला डिग्री करायला हवी का यापुढे, तर त्या रिलेटेड आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय. तर झालं असं की काल परवाच माझ्या एका लहान भावाने, जो की माझा कझिन आहे, तो आता डिप्लोमाच्या सेकंड इयरला आहे आणि त्याने मला हाच क्वेश्चन विचारला की ताई, मी डिग्री करण्याची आवश्यकता आहे का. तर त्यावरून मला असं वाटलं की आपण नक्कीच हा व्हिडिओ बनवायला हवा, बिकॉज तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तो जो संभ्रम असेल तर त्याबद्दलचे काही जे फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर पहा, म्हणजे फर्स्ट तर खूप लोकांना असं वाटतंय की डिप्लोमा नंतर डिग्री करणे इट्स अ वेस्ट ऑफ टाइम, राईट. बिकॉज आपण पहिल्यांदा 3 वर्ष डिप्लोमा करतोय आणि पुन्हा एकदा सेम गोष्ट आपण रिपीट करतो. डिप्लोमामध्ये आपण, बरेच लोक म्हणतात की डिप्लोमामध्ये आपण जे शिकतोय तेच आपण डिग्रीमध्ये शिकणार आहोत, राईट. तर आता ह्यामध्ये हा खरंच वेस्ट ऑफ टाइम आहे का, की खरंच त्याचे काही फायदे आहेत, काही बेनिफिट आहेत, ते आता आपण पाहूयात. तर बघा, जेव्हा तुम्ही डिप्लोमा करता आणि डिप्लोमा नंतर तुम्हाला डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं आहे, ओके, तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की जर तुम्ही डिप्लोमा नंतर डिग्रीला ऍडमिशन घेत आहात तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुमची डिग्री ही अगदी 3 वर्षामध्ये कंप्लीट होते, जी की इतरांची 4 वर्ष लागतात, बरोबर. डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन भेटल्यामुळे तुमची डिग्री ही 3 वर्षामध्ये कंप्लीट होते. हा झाला तुमचा फर्स्ट बेनिफिट, ओके. सेकंड बेनिफिट असा आहे डिग्रीला ऍडमिशन घेण्याचा, की आता बघा, जेव्हा डिप्लोमामध्ये असता तुम्ही आणि थर्ड इयरला खूप सारे कॅम्पस वगैरे येतात, त्यानंतर कॅम्पस सिलेक्शन होतं. बट आता जसं की एका क्लासमध्ये जर 100 स्टुडंट आहेत तर त्या 100मध्ये बोटावर मोजण्या इतके लोक असतात की ज्यांचं सिलेक्शन होतं, बरोबर, जे अतिशय जास्त टॅलेंटेड आहेत असं म्हणूयात आपण, त्या लोकांचं सिलेक्शन होतं. मग राहिला प्रश्न बाकी लोकांचा, बाकी जे डिप्लोमा होल्डर्स आहेत त्यांचा मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही करिअर करता तुमचं पुढचं, जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी जाता, तेव्हा तुम्हाला काय डिफिकल्टी येऊ शकतात, ओके. तर बघा, आता फर्स्ट तर मी सांगितलं की तुमच्या 3 वर्षामध्ये डिग्री होते आणि जर तुम्ही ते डिग्री नाहीच केली आणि तुम्ही डिप्लोमाच्या बेसवर जेव्हा तुम्हाला जॉब करायचा आहे तेव्हा नक्कीच तुम्हाला सॅलरीमध्ये थोडंफार कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. म्हणजे आता काही वर्षानंतर तुम्हाला अनुभव येईलच की जेव्हा आपण इंटरव्ह्यूसाठी जातो आणि जर आपल्या सीव्हीवर तुमचा जो रिझ्यूम आहे त्यावर जर तुमचा फक्त डिप्लोमा होल्डर असेल आणि डिग्री नसेल, बीटेक तुम्ही केलेलं नसेल, ग्रॅज्युएशन तुमच्याकडे नसेल, तर नक्कीच तुमच्या सॅलरीवर इफेक्ट पडतो. म्हणजे कुठेतरी थोडीफार डिग्री होल्डरपेक्षा कमी सॅलरीमध्ये तुम्हाला समाधान मानावं लागतं आणि ते म्हणजे कुठे ना कुठे पुढे जाऊन तुम्हाला डिग्री नसल्याचा एक म्हणजे कमी नक्कीच भासते. तर हा झाला तुमचा सेकंड बेनिफिट. जर तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेतलं आणि डिग्री कंप्लीट केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पॅकेजचा जॉब भेटणार, कारण तुमच्याकडे तेव्हा एक ग्रॅज्युएशन असणार आहे विथ तुमचा डिप्लोमा, ओके. थर्ड बेनिफिट असा आहे की आपण म्हणतो ना सतत की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण रिपिटेशन करतो किंवा सराव करतो एखाद्या गोष्टीचा तर ती अजून परफेक्ट होते, बरोबर, अजून ती आपल्याला चांगल्या प्रमाणात येऊ लागते. तसंच आहे की जेव्हा तुम्ही डिप्लोमा 3 वर्षाचा करताय आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही डिग्रीला ऍडमिशन घेताय, तोच अभ्यासक्रम तुम्ही पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे अजून डीपमध्ये जाऊन, कारण तेव्हा एक वेगळ्या लेवलची मॅच्युरिटी देखील आलेली असते, तर तेव्हा तुम्ही त्याप्रमाणे जाऊन त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करताय, पुन्हा एकदा स्टडी तो रिवाईज करताय, तर तुमचं जे नॉलेज आहे त्यामध्ये अजून जास्त भर पडते, अजून कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतात, ठीक आहे. हा झाला तुमचा थर्ड बेनिफिट. आता आपण पाहूयात की फोर्थ बेनिफिट. जर समजा फॉर एक्झाम्पल आता तुम्ही म्हणाल की गव्हर्नमेंट जॉब, तर गव्हर्नमेंट जॉबमध्ये बऱ्याचदा असं होतं की डिप्लोमासाठी जास्त वॅकन्सी निघतात, ओके, आणि डिग्रीसाठी कमी असतात. बट त्याच्यामध्ये असं आहे, जरी तुमच्या हातात डिग्री आहे पण तुमच्या हातात डिप्लोमा देखील असणार आहे, तर तुम्ही डिप्लोमाच्या बेसवर देखील एक्झाम देऊ शकता. आणि तुमच्या हातात डिग्री असल्यामुळे होतंय काय की जो तुम्ही डिप्लोमाच्या बेसवरती एक्झाम दिलेली असते, नंतर तुमच्याकडे असलेल्या क्वालिफिकेशनमुळे तुम्हाला डिरेक्टली 2-3 वर्षानंतर ती पोझिशन भेटू शकते, कारण तुमच्याकडे ऑलरेडी डिग्री आहे, ओके. तर हे झाले सर्व बेनिफिट्स. अजून एक मेन बेनिफिट म्हणजे की जेव्हा तुम्ही, जसं मी सेकंड पॉईंटमध्ये सांगितलं की जॉबची सॅलरी, तर जेव्हा सॅलरी हा देखील एक कन्सर्न असतो. आणि सेकंड कन्सर्न हा असतो की जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करताय, ठीक आहे, तुम्ही डिप्लोमा होल्डर आहात, मग तुम्ही तितकंच हार्डवर्क करताय. म्हणजे बऱ्याचशा डिझाईनच्या फर्ममध्ये तुम्ही बघू शकता की डिप्लोमा होल्डर जे आहेत त्यांना शक्यतो ड्राफ्टिंग, 2D वर्क ह्या गोष्टी अलर्ट केलेल्या असतात. आणि ज्यांचं डिग्री कंप्लीट आहे किंवा ज्यांचं स्ट्रक्चरमध्ये MS झालेलं आहे
ते लोक शक्यतो 3D डिझाईन्सकडे जातात. ओके, तर मग ती देखील तफावत कुठेतरी आपल्याला जाणवते जेव्हा आपल्याकडे फक्त डिप्लोमा असतो. त्यामुळे हां, बऱ्याच लोकांचा असा कन्सर्न असू शकतो की आमच्या घरची सिच्युएशन तेवढी नाही आहे की आम्ही डिग्री करू शकतो. बऱ्याच लोकांची परिस्थिती नसते की जे डिग्रीची फीज भरू शकतात. पण ठरवलं तर कुठलीच गोष्ट म्हणजे इम्पॉसिबल नाहीच आहे. जर तुम्ही डिप्लोमा केला आणि त्यानंतर तुम्ही एखादा चांगला जॉब हातात असेल तुमच्या, तरीही तुम्ही डिग्री करू शकता. असे खूप सारे विद्यार्थी आहेत जे त्यांचा डिप्लोमाचा अभ्यास करून नंतर जॉब पकडून देखील बाहेरून डिग्रीचा ॲडमिशन घेऊन डिग्री कंप्लीट करू शकतात. सो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.